चला गण झाल्यानंतर गवळणीचा भाग आणि गवळणीमध्ये एक भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाभा सुरळीत चालावा. नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही हो. देवाची भक्ती करायची तर सर्वप्रथम मनुष्य प्राण्याला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि मग जिवंत राहायचं तर त्याच्यासाठी काहीतरी खाणं गरजेचं आहे आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कामधंदा करावा लागेल. अनेक लोक या हिरभऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेशी फिरतात, अनेक प्रकारचे व्यवसाय धंदे करतात. ज्याप्रमाणे लोहा लोखंड तीन टप्पर खाली बदल शिशी फुटल केसावर फुटे गुड्डी के बाल वाले 25 रुपयाचे 25 शिकाळे ऐकायचे चपला जुळे शिवाचे वगैरे वगैरे. परंतु माझ्या आजा पंजाबापासून चालत आलेला धंदा पारंपरिक पद्धतीने दह्या दुधाचा. माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचा वार घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या दही घ्यायची, बोंबलायची, ओढायची, दही विकायची, आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची. जरी तो काळ अशिक्षित असला, त्या काळामध्ये दळणवळणाचे साधन नव्हते, परंतु मनुष्य प्राणी हा सत्यवादी होता. विश्वासावर जग चालायचा मान सन्मान त्या काळामध्ये होता. या काळामध्ये विज्ञानाने लय प्रगती केली, लोक चंद्रावर गेले, पण मनुष्य प्राणी सुद्धा तेवढाच निधीभ्रष्ट झाला. तो कसा? सक्का भाऊ पक्का वैरी, बाप सख्या पोरीला ओळखत नाही, बहीण भावाला ओळखत नाही, चुलता पुतणीला ओळखत नाही, डेर भाऊजाला ओळखत नाही आणि भगवे वस्त्र घालणारे साधू साधू राहिले नाही, ते सुद्धा साधव झालेले आहेत. तर माझा सुद्धा धंदा लस्सी सेंटरचा. मी म्हटलं कशाला इकडे तिकडे फिरवून बाबा, म्हटलं माझं गावच बाजारपेठेचं आहे मानलं आणि मानलं या ठिकाणी मी माझं स्थायिक दुकान टाकलं. परंतु आज मला महत्वाचं काम आलं, समाज कल्याण ऑफिस नागपूरला जायचं आहे, तिथे जाऊन त्या साहेबांना निवेदन द्यायचं आहे. परंतु आज धंद्याचा दिवस, बाजाराचा दिवस, नागपूरला जर गेलं, दुकान जर बंद राहिलं तर काय खाऊ? दोन मुलं पाठीशी आहेत, काळ मागायचा आहे, कोणी नाही कोणाचं अंती जाणं ऐकल्याचं. आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांभाळ. पत्नीबद्दल सांगायला गेलं तर सुलक्ष कारणावरून माझ्या पत्नी बरोबर दोन दोन गोष्टी झाल्या. माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही, काय हरकत नाही, हानीला चाटू चाटवल हानी लागत असते, तरी पती या नात्याने तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. इतक्या जोरात आवाज दिला मात्र बोलायला खरी नाही. अरे अरे, परमेश्वराला सुरुवातच अशी आहे तर शेवट कसं होईल? नाही होऊ शकते शेजारी पदारीकडे बसायला गेली असेल, नाही तर घरापाठी बघे काही काम धंदे करत असेल, म्हणून कदाचित आवाज गेला नसेल. हो, पुन्हा एक आवाज येतो आहे का? बसले होते, पण आज अचानक माहिती नाही
कोणाची नजर यांच्यावरती पडली की माझ्याशी प्रेमाने पोपटासारखे पटपट बोलायला लागले. जाण यांनी जर हा अठरा सगळा जर बाजूला ठेवून जर दोन शब्द माझ्याशी प्रेमाने बोलले तर पत्नी म्हणून माझं पण कर्तव्य बनते की यांच्याशी दोन शब्द प्रेमानेच बोलायला पाहिजे. अगोदर अशी करते, पूजा पाठ करून घेते, पाहते काय म्हणतात ते. चाल बाई, पूजा पाठ करून घेते, पतीला आवाज देते.
शब्दामध्ये तुला अभिवादन करू. माझ्याकडे शब्दच उरले नाही, कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे उडते त्याला चांगल्या गोष्टीची जरा म्हणून लागत असते. पण मी आधीच म्हटलं, नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. देवाची भक्ती करायची आहे तर सर्वप्रथम मनुष्य प्राण्याला जिवंत राहणं गरजेचं आहे. समजलं की नाही? देगा हरिने पलंगावरी कोणता असा देव जगाच्या पण आणून देणारा नाही. आणि म्हणून ए शिला, अगं ए शिला, कारभार सत्या साजना मला कशाला दिले आवाज म्हटलं रायाजी. अरे मोठ्या लाडा कौतिकाने बोलून राहिलीस हो. लाडा कौतिकांना का झगडा करू म्हणता? ते चिकनवर चोपडून बंद कर मग काय करू? आणि मी सांगतो तेवढं काम कर. कोणता मग? हे आताच्या लुगडं सोड, हे लुगडं सोड. हे लोक सोडू हा. आणि या लोकांनी जसे फिरू हे अशी मारले का लात अशी नको फिरू. मग? हे फुटीले लटकन मग पगारचे ते जीन्स पॅन्ट आहे हा. ना ते चलो. पण हे नवीन लुगडं काय तुला घातलं तर मला मालूम आहे त्या डोक्यावर कोटचन कोटचं भूत सवार झालं. म्हणजे हे गाण्याला कोटचन भूत आलेलं आली, तुझ्या कानात आली आणि हे चौरंग बटाटे घालून तुझी तयारी कोटची झाली. माझी हा. तुम्हाला माहिती ना माझी तयारी कुठली झाली तर? पुढे चालली कोठे तो? माझी तयारी झाली हिवऱ्याला जायची रायावा. हिवऱ्याला चालली? हो ना. हा. कायले चालली? तो एक तमाशा पाहायला चालली राया. तमाशा म्हणजे गंमत? गप्पा. गंमत पाहायला चालली? कोणते कोणते शाहीर आहेत बरं सांग बरं. शाहीर आहे सोनूताई गाय झाले म्हटलं राय. सोनूताई गाय झाले म्हणजे सोनूताईची पावाल चालली का? गंमत व असं बोलत जा. हा. मला सांग, हा. तू 1 तारखेपासून रोजच्या रोज लोकांच्या गमती पवायला जाऊन जाईल. हो हो. तुला जराशी काही वाटत नाही? का? 15 दिवसाला जमावा झाला पण आपल्या घरची गंमत झाली नाही त्याचं कसं म्हणतो? ओके माय आपल्या घरची गमत होती हो रात्रीची आहे ना. अशी आया बायासारखे आया बायासारखे तुला डोकाय का खोकाय? मला सांग. बिना डोक्याचं जा. अवा तसं नाही, हा. तू ऍक्शन कशी करून राहिली? हा. मला सांग, मला सांगा भाऊ, हे लोकांच्या गमती पावायला जाते, हे घरी नाही तर घरची गंमत होईल का? होईल का? या लोकांना का समजते? लोकांना कळणार समजा त्याने विचार केला बाबाजीले होईल का गंमत? बाबाजी सांगू नको. मी जेव्हापासून येते आणि तेव्हापासून माझ्यावर लाईन मारत आहे. कोण? हा बाबाजी. मारू दे ना लाईन. त्याच्या उद्यावर त्यावर लाईन मारलं तर उद्या तो चष्मा काढून फेकते आणि त्याला पुरं दिसते उद्यापासून. ओके बा जवान होते का? मग तर मला सांग, हा? हे जीवन या महागाई नावाचं जीवन एकदम झरझर करून टाकलं. कसं काय? हा माझा शेतकरी बंधू एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करते. समजलं का नाही? हा माझा कास्तकार बंधू अन्न पिकवते म्हणून हे सगळे खातात, हा. जीवन जगतात. हा. आणि या शेतकऱ्यांना अन्न जर नाही पिकवलं तर काय हे मातीचे ढेकलं खाऊन जीवन जगतील का? म्हणजे काय म्हणाय तुमचं? जिकडे तिकडे महागाई वाढली, परंतु 15-20 वर्षापासून आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊचा तोच आहे. कोणी कास्तकाराच्या वाली? हा मातीचं घर आहे भाऊ. तुम्हाला सांगतो, कोची घुस शिरली तर मालूम नाही च्या माय बहीण मा तिने जागोजागी उकीर काढणं चालू केलं. यंदा दिवाळीला गेलो मी मा सासूच्या गावले. रात्रभर थांबलो आणि सकाळी जायला निघालो तर मामीजी म्हणलं जातं म्हणलं गावाकडं. निघलो जायला तर माझी सासू माझ्यावर धावत धावत आली. मला का म्हणते? काय म्हणते? जाबाई बापू थांबा म्हणते. म्हणलं काऊन मामीजी काय झालं? हा. तर मला असं वाटलं च्या बहिमा म्हणलं यंदा म्हणलं पीक पाणी काही बरोबर झालं नाही म्हणलं. हा. तर माझी सासू म्हणलं 2-4 लाख रुपये मला देते म्हणलं, माझी गरिबी दूर होते म्हणलं. कायले तर मला माझ्याजवळ थैलीमध्ये भरून 4 कोंबडे आणून दिले. ओके मा 4 कोंबड्या माझ्या सासून आणून दिल्या. म्हणलं मामीजी हे काय आहे? तर म्हणते कोंबड्या. म्हणलं काय साठी? तर म्हणते माझे नातू आहेत तर म्हणते अंडे गिंडे खाले होऊन जातील म्हणते माझ्या नातवाने म्हणते. बापा तर त्या माझ्या सासूने दिलेल्या कोंबड्या मी घरी आणल्या आणि त्या कोंबड्या एवढ्या बदमाश दिल्याच्या मायनं बहीण मा त्या कोंबड्याने अंडे देणं बंद केला आणि जागोजागी पिरी खागणं चालू केलं. त्या घराले सळा नाही, सारवण नाही, ते भांडण्याने कोंबडे जशात तसे परून पुरा घरामध्ये वासाळा नाही. आपली गंमत रोजचीच आहे म्हणतं. मला सांगा ना, या घरचे कामं रोजच बंदीबाई मी एकटी करते. हो. एखादी जरी दिवस या घरचे कामं तुमच्या माझा जातीनं केला
तुमच्या नाकाचा शेंडा होता माझ्या नाकाचा काय शेंडा वाकडा होईल मग हा? मला सांग एखादे दिवस नाही वर्षाला 365 दिवस असतात हा. पण मला सांग तुला कशासाठी आणलं मी काम झोपासाठी मला तसंच वाटते काम तू अशी उरपाटी पारपाटी काऊन बोलतो काम तर का झाला का झाला म्हणजे मला सांग हा. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे नवऱ्याचं पीठ तर बायकोचं पाहिजे पीठ तेव्हा जिंदगानी होते नीट कोणता होता शहाणा कोणता होय शहाणा त्या हो थांब तू सकाळी भेट मला हा तुझे उपर त्या बाकीच्या गोष्टी सोड मिसिया हॅलो मी काय म्हण हात नको लावू मला काऊन का झालं तुले माझा आज व्रत आहे हा? हो का Yes. म्हणजे तुला हात लावायला नाही जमत नाही जमत हे लावतो ए! काऊन वाकड तुला झालं का काऊन झालं का नाही जमत म्हटलं ना तुला जमत नाही किती दिवस झाले तसं नाही बा हा. सांगितलं ना माझा आज उपवास आहे असं उपवासामध्ये चांगलं पवित्र राहावं लागते माझाही उपवास आहे हो? मी भोल्या शंकराचा परम भक्त ओके मा आणि उपवासाच्या दिवशी मला बाईले बोट लावल्याशिवाय जमत नाही चांगला आहेस चांगलं आहे. मी काय म्हणतो आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी नारी नारी. आपला धंदा म्हणजे लस्सी सेंटरचा नाही. शाबाश मी काय म्हणतो काय म्हणता शिला आ? तू माझ्यासोबत वाद घालशील हा. मी तुझ्यासोबत वाद घालशील हा. वाद घालीन हा. तर मला नाही वाटत आपण संसाराचा गाडा उंचावर ठेवला म्हणून मग काय करू म्हणता? नाही का एकामेकाला कुठेतरी लहान पण घ्यावं लागेल हा. तर हा. तू एक काम कर मी नागपूरहून येईपर्यंत तू आजच्या दिवस आपलं दुकान सांभाळ बापरे आज धंद्यावर पाठवायचा होता म्हणून गाडी वडी लावायला आल्या आणि आता जर माझ्यासोबत बोलत नव्हते याचा काही जाण भान नव्हता आज दुकानावर पाठवायचा होता म्हणून माझ्यासोबत गाडी वडी लावायला आला. पण एवढं लक्षात ठेवा मी पण नावाची शिला आहे बिलकुल बाजाराला जाणार नाही म्हणजे जाणार नाही तू नाही जाशील नको देऊ काही हरकत नाही काय हरकत नाही मला मालूम आहे काळ बायाचं आहे या आरक्षण तुमच्या डोक्यावर होऊन राहिलं तमाम. हा नाही जास्त तू विनोदा, काय हरकत आहे? आपल्या पोरं किती आपल्याला पोरं आहेत दोन 2 पोरं आहेत ना हा. एक मोठा आहे 5-6 वर्षाचा कोहिनूर हा. आणि ते दुसरा आहे पूर्वज हा. हा तर तू एक काम कर त्या कोहिनूरला राहू दे घरी हा. आणि त्या दुधावरच्या लेकरांना आपल्यासोबत घेऊन जा ते मला आमचं फक्त सांगू नका हा. मी काही दोघांना घेऊन जात नाही मी बाई बंदी एकटी चालली जाईल ए बैताडे तू काऊन अशी बोलतो बा का? मला सांग त्या दुधावरच्या लेकरांना तू आपल्या सोबत नेत नाही म्हणतो हा. आणि तो दुधावरच्या लेकरू माझ्यावर ठेवशील हा. आणि त्यानं जर दूध मागलं तर मी का करीन दूध पाजायचं असं पाहिले भाऊ याले म्हणते बायकन माणसाची फजिती आहे का मला म्हणते दुधावरच्या लेकराला तुमच्या जवळ राहू द्या त्यानं म्हणलं म्हणजे दूध मागितलं तर तुम्ही दूध पाजा म्हणते बरं हिच्याच मतानं कोणाकोण पाजी इकून पाजीन का इकून पाजी असं नाही हा. आपल्या गोठ्यामध्ये ज्या गाई म्हशी आहेत ना हा. त्यांचं दूध काढायचं हा. ते गॅसवरती गरम करायचं शाबास. नंतर ते थंड झालं की दुधाच्या बॉटलीमध्ये ओतून ते बाळाला पाजायचं शाबाश पाहिले मला म्हणते आपल्या घरी जर्शा गाई आहेत म्हणते गाई म्हशी त्याचं दूध काढायचं आणि मग त्याला गरम करायचं थंड होऊ द्यायचं ते बॉटल मध्ये टाकायचं आणि मग बॉटल मध्ये टाकल्याच्या नंतर ते दूध त्या लेकराला दिवसातून 3-4 वेळा पाजायचं ते गाई म्हशीचं दूध त्या लेकराला पाजत जाईल आणि ते पिली खागवत जाईल ना मी दिवसभर पुसत जाईल मला एकच गोष्ट सांग 100 एक हा. पोट्ट तुले झालं का त्या जर्शा गाई झालं मला झाला आणि त्या दर्शकाने का ठेका घेतला त्या पोराला दूध पाजायचा मी काय ठेकाला घेतली आपोसाचा मला सांगा भाऊ हिचं दूध वाचन बरोबर आहे बाबाजी हिचं दूध वाचन आहे काय ती जवळपास दूध गेली ज्या महाय बनवायला लावतो हिच्या दुधाचा खोवा चांगलं बोला चांगले बोला म्हणजे तू बोलतो तेव्हा तुला नाही समजत ते असं नको करू हा, का- जाऊ दे हा. तू जा लवकर आतमध्ये जा बाई दुकानावर पाठवायला मोठ्या गाडी गोडी बोलते पण काय म्हणता हात पहिला धरू आणि बाजारात तयार करू तुम्ही हो बरोबर, या आजला बिलकुल माझ्यावर. अरे कसं होईल म्हणतो बंधूजन हो पाहिजे भाऊ केव्हापासून आमच्या माया बहिणी म्हणतात मग माणसाची जात मोठी खराब या एक पाव लावते आणि मग बायकोले मारझोड करते पण यायचं ना दिसत नाही काय हरकत नाही अगं त्याच्यात शांताबाई आणि त्याची नाही भारी एकदानी बाप रे का आणि त्याच्यात शांताबाई त्याची नाही भारी एकदानी आणि
शावा भीमाचा लढतोय ग कोरे गावाच्या मैदानी शावा भीमाचा लढतोय ग कोरे गावाच्या मैदानी हॅलो हॅलो हो का बा? बाबा कुत्री नाही हा. लाडाला बोलवून जायला तुले असा चूक चूक एका कुत्रीले बोलवते त्याच्या पितर सवय होम बसले आमच्या माणसाचं काम आहे कास्त करायला पोरगाव सकाळी उठलं तर ऊन नसेल संध्याकाळी समजलं का नाही बैलाला सवय पडली आहे थांबवाचं काम पडलं तर एवढा तुला राग आला ए हा. इकडे तिकडे फिरू फिरू सांग पोट कसं भरशील ग? मी धन्य समजतो त्यासारखी बायको मला भेटली हा नाही तर तेव्हाच मेलो असतो मी माझ्या नाव हा मी भेटली म्हणून शुकर माना हा. नाहीतर या गावामध्ये का हा. तुम्हाला एक काळी कुत्री का भुरी मांजर हुकत नव्हती असं शाबास, काय हरकत नाही आणि म्हणून इकडे तिकडे फिरू फिरू सांग पोट कसं भरशील ग? काकर म्हणता आणि नियमाने तू वागणारी या जगात तरशील नियमाने तू वागणारी जगात तरशील जगात करशील ग नियमाने तू वागणारी लवकर उभी हो स्टँड अप लवकर उभी हो तू उभी ना होस का काय विचार कर नाही उभी होस तू का करशील हे का करशील मी जे करीन का नाही आता कोणीच नाही करू शकत का करशील गरम झाला का गे म्हणजे तोडं दाखवता म्हणजे मारी कुचकुनच टाकीन पागल बिगल झाल्या का म्हणजे हा हा असा राग नाही म्हणावा हा त्याला गरम नाही हवा थंड घ्या थंडा घ्यावा मला म्हणजे चालली म्हणजे सोनूबाई काय झाल्याची पावले गम्मा ए बैतारे एका तुले तुले वाटते आणि मला धने देणार आहे तुले काम नाही देईन हा तशी दिलदार बाई आहे हा बापा अहो नाव मोठं दर्शन होत आहे विचार सोनूबाईची असली बस आपल्या इथे डेकोरेशन केलं का चालली काम नाही जाईल आजही जाईल तुम्हाला कामाला जातं म्हणा असं एक काम कर तू मला सोडचिठ्ठी देऊन दे माय घरी राहू नको माय पोरं माझ्यावर ठेवून दे आणि तू चालली जा कोठी काम मी का पोर नाही पोसू शकत पोरं नाही पोषू शकत पोरं तुम्हाला देली हा. मी एकटी जरी गेली का मला काय पैसे नाही भेटत महिन्याचे खसो 1500 रुपये मोजून घेते समजलं असं 1500 रुपये ए भाई 2 दिन की चांदनी है बाकी सभी अंधेरी रात है आता बंद केलं 2 वेळा केवायसी केला बाय ना बरोबर आहे पैसे आले का तुम्हाला ये आता पैसे आले का झालं पण समजलं की नाही मोठी खुशी झाली आहे समजा गोट्यासारखी खुशी भले काय होईल व आम्हाला खुशी नाही होत हा आम्ही आपल्या स्वतःच्या भरोशावर अपना बल तो अपना बल आणि म्हणून तुझ्या अंगात आलं कागद माझं आरक्षण फिरला आवाज तुझ्या अंगात आलं कागद कामाचं दाना नाही कुठं भेटते हरा कामाचं दाना नाही कुठं भेटते हरा एका हरी
पाटील होय का गावातला हाटेल होय म्हणतो की या बहिमा बायकोले मारत बी नाही, दंडा घेतला ना असा असा करते. त्या गोंगलिया भाड्याच्या बोईला आपले त्यांना मागर आता चढकून देतो. जोडा फाटतले त्या साल्या पॅन्ट फाटांना साले तू कोणत्या मा रिश्तेदार होस का बे? साल्या माया घरी येऊन शानी साल्या खात्यानं उठवलंस मला. तू करत होतास करत होतास म्हणजे काय करत होतो? जेवण. अबे जेवण नाही, झगडा करत होतो. झगडा आपल्या बायकोला खामसावत होतो. तू हा ती सकल तरी दिसते का? आणि तुझे मास्टरी आहे का? साल्या ज्याच्या अंगावर मास्तर तो काहीच नाही करत. हे गलत आहे. अबे साल्या ज्याच्या अंगावर मास्तर आहे तोच करते. गलत. कोण म्हणते गलत? तुले मला सांग साल्या तुले पोरं किती आहेत? कोणाले? तुले म्हणजे 3.5. 3.5 झालं, खतम झालं. त्या अंगावर एवढं मास आहे. हा. 11.5 पोरं आहेत मला. तुले हा कोटीहून भरती केलास त्याले? बे कोटी कायले भरती करू बे मी? का संडास साफ करायला लावलास त्याले? हा. हा, मला सांग हा. नाही येवाचं येऊन गेलंच नाही व्हायचं होऊन गेलंस. म्हणजे अटकलो होतो वरती. आपल्या अर्ध्यात अटकलं नाही रे. मग बोलतो कसं बे? बोलते का आता तू अटकला होतो? मला सांग हा. आपण एका गावामध्ये राहून जायलो हा, बचपनापासून. बचपन किती दिवस झाले? अरे बचपनापासून जाऊ एका गावात. आवडलं हा, 30-35 वर्ष झाले. हा. तुले कोणी सरपंच बनवला का? नाही बनवला होता का? नाही. आमच्या दोघा नवरा बायकोची मेहरबानी समोर ओ. मा बायकोनं समोरून केलं आणि मी मग तुला मागवून केलं. आणखी आली का ती तिथे घाटी पाडी. काहून? मा बायकोनं समोरून केलं म्हणते हा आणि आम्ही तुला इकडून केला. अबे इकडून नाही ना बे. तर कसं म्हणजे मागून? मागवून म्हणजे नंतर पहिले मा बायकोने मतदान केलं हा. आणि मग मी नंतर केलं. आता नंतर म्हण ना. हा, 2 मताने तू निवडून आला तर सरपंच बनला. होजी साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमच्या दोघा नवरा बायकोच्या याच्यानं हा तुम्ही दोघा नवरा बायकोनं मा घंट्या थप्पा मारल्या. तू काय माणूस का जनावर आहेस बे? अरे ते चुनाव चिन्ह घंटा होता हा, ना. तर चुनाव चिन्ह म्हण ना. हा. चुनाव चिन्ह घंट्याचा मा घंट्यावर म्हणतो तू. तर बापाचा मायना झाला तो. अबे त्या का त्या बापाने खरीदला आहे का बे मग चुनाव चिन्ह घंटा? त्याच्यावर उभा झालो मी. हा. मग मायना झाला. तात्पुरता झाला. हा. दोस्ता त्या गोष्टी जाऊ दे. हा. तुले बायको आहे? कोण म्हणते? कोण नाही म्हणत मीच म्हणतो तुले. का म्हणते? तुले बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? अबे कोणी नाही म्हणत ना बे. हा. मी म्हणून द्यायला तुले. अरे तू म्हणते. हा का म्हणते? तर तुले बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? अबे तुला मुले नाव ओळखलास? नाही. हा मला नाव ओळखला तुले. नाही ओळखलो आता. आता ओळखलास ना? तू निशाई शाहीर होस हा ना. कोणता हो मी? चट्टी. बे चांगलं नाव घे ना बे. त्या गाठे नाव चट्टीच आहे ना. अबे पार्टी बन पार्टी. पाटी. हा ती या मला बहिण मी चट्टी म्हणलो. तर मला ओळखलास आता? हा. तर मीच म्हणतो तुले तुले बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? तुका मला पागल बनवशील का बे? म्हणजे बायको आहे का म्हणलं? हा म्हणजे हा मला बायको नाही तर का नवरा आहे म्हणजे? असं हेकल मकर काऊन बोलतो बे? आमच्या म्हणजे याच्यावर तुला बायको आहे. बायको आहे. तुझी बायको तुला भेटते. हे ते खरं सांगतो पाटील साहेब तुमच्या बहीण मान. कोणाच्या बहीण मा? कोणाच्या बहीण मा? अरे मी आपल्या बायकोला म्हणतो. तुझी बायको आहे का इथं? नाही. हा मग तर घर बाई इकडे आहे ना. इकडे घरा इकडे होत. हा आता बोल बरं. का म्हणू? हा आता म्हणलास तसं म्हण ना. खरं सांगतो पाटील साहेब. हा माझी बायको बस म्हणलो झोपून देते. तुझ्या बहीण मा. अरे चांगला बोल ना. काहून? ते का शायना सुटका माणूस आहे. आणि हा नाकातला पण तोंडामध्ये टाकलेला आमचा एकाल ठोकणी आहे. खूप शाही नाही बी आपली तर आपली लोकांची दिली पाहिजे. म्हणजे एवढं इम्प्रेशन आहे. बघ, एवढा म्हणजे नाही. होते ना. दोस्ता तू आपल्या घरी जा. हा. मा म्हणून काही कार्यक्रमात टाकून न राहिलं. असं का? हा आणि लवकर आपल्या बायकोला घेऊन ये. त्याला तुम्ही बाजूला आपल्या व्हा. बहिणा बेभान कसं वापराच्या ठिकाणी मान मस्त पटकन कसं लागून राहिले. हे आणि इकून येऊन राहिले ढग. हो हो हो. काय झालं? हा त्या लोकांना हा, तू वळ्याचं पण. त्या बहीण मी बी एक नंबरचा बदमाश माणूस हो. त्या नवरा बायको झगड्यामध्ये गेलो. मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ. आड्याचा हूँ न पिंपळाचा हूँ न गरीबांत त्या मागे कवडीची. अरे बायकोला 10 रुपये कधी मागला तिचं फळा घेऊन जाऊ. ते बहीण पराले दालना सोडले. खरपून येईन का म्हणतो माय बायको याच्या घरी. हा जाऊन पाहतो मानव मुनो करतो. मानली तर ठीक
नाचा तेवढा हलकट होती या बहीण घेऊन झोपून त्या बहीण तिने काय घेऊन येत नाही बाबा आणि मांडलीचं घेऊन येईन ठीक आहे चालेल त्या बहीण मा घरून गेलो तर एकही लोक नव्हता का मा अंगणामध्ये सगळे एवढे मोठे लोक येऊन बसले त्या बहिमा माय बायको मेली तर नाही ती बहीण बहिमा नाही ना पैसोला आवाज मारून बायको पोट्याचे माय हे गेंड्राचे माय हलकटाचे माय हे डुकराचे माय हे ती बहीण ना माय आली 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 वा. आली तुमची माई हो माई आली हो तुमची आली देणं उमजून मले अहो तुमची बायको आली कधी त्या बायको म्हणलं तुमची आली का तुमची आली नंतर म्हणली ना हा. काय झालं बापरे ठटून मटून कुठं चाललीस हो? चाललीस म्हणजे आता हा. अहो तुमच्या माणसासाठी काय बा आणली सोबत हो आणली म्हणजे आम्हाला काही नाही काहीच नाही म्हणजे आपल्याला झाले पोरं बार पुण्या डोंगराचा माणूस आहे बा. बाबा तुझं म्हणजे काही अहो नाही. जिंदगानीचा हित म्हणते मी हा त्या महाबळा जिंकायचं हेच मला म्हणलं नाही तर काय परत त्या गोष्टी जाऊ दे काय झालं मला बायकोले मारसना लागे हो का हा तुला अच्छा तू कोटी गेलती काय म्हणाले कोटी गेलती म्हणलो अहो मी घरामध्ये होते रंगारंगीचे काम करत नरंदीची हो हिना एवढे दिवस झाले तर मला एकही रंगाच्या रंगात लावलीस ना झालं का तिथं असं विचारतो ना सांगू का? अहो एक कारभारी सकाळी उठली सडा सारवण केली चूल पेटवली त्याच्यावर पाणी गरम केली मुला बाळांना आंघोळ करून दिली स्वयंपाक बनवली त्यांना जेव घातले आणि त्याने शाळेत सुद्धा पाठवली व सकाळी उठली हो चूल पेटवली हो पाणी गरम केली हो त्या मग त्या पोट्याची आंघोळ केली आणि त्याने शाळेत नेऊन पाठवली आणि परसाचं कोण तो या बाप त्या बहीण माची तुम्ही सांगाची गोष्ट आहे का या बहीण माची गोबर गॅस माय गोबर गॅस मध्ये का तुम्ही अगोदर सरकारी संडास पहिले बदमास मला संडास म्हणते नाही तर का म्हणजे मी संडास हो. हो संडास तुला पोशाख लागली असेल ना हो सकाळपासून गेलीच नाही नाही गेलीस ना नाही गेली. हो ये मी तोंड फाडून ठेवतो आपलं येऊन सदा मात तोंडावर बस शी माय आणि पोशाख ते करून म्हणजे मी आपला तुपाचा लोंढा होय म्हणून त्याचं टाकतो हे धंदे काही पासून चालू केले आपण? बहीण मा संडास म्हणते वा. या बहीणची भूरबेंडी हो भूरमेंढी रे पाणी माझ्या घरचा फटमल एक सबक खाली नाही ठेवते आम्हाला देईन वा आणि कशी पडू देईन वा गुंड घेऊन आले का तुमच्या घरामध्ये या बॉय बहीण मा का नाकात बोट टाकून झाले असेल सांगून राहिली बोट टाकून राहिली का बरं मी का म्हणतो त्या गोष्टी जाऊ दे काय झाला तुला पाटील पाहिली का पाहिली वा पाहिलीस ना आपल्या गावचा पाटील का हा निशान पाटील असं का झाला बहीण तू गेला हो माझे मा पोटी गेला का तो साजरा तो होता वा समोसा गेला वा अहो मोठा साजरा बहीण गेला तू वावरा कर गेला तेवढ्या बोमतच गेला म्हणा काही का मेला म्हणलो का आता गेला म्हणजे मी नसते म्हणते मी अरे अरे वावरा कर गेला म्हणलं बरं एक काम पाय त्याच्या खाली वाढदिवस आहे वाढदिवस आहे हा त्याचा वाढदिवस आहे असं हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे हो तो हॅपी बर्थडे हा तर पत्रिका दिली मुले तुमच्या नावाची हो कशी? कशी लिहून गेली हो का हा माझ्या नावाची अहो, माझ्या नावाची अहो त्यांनी त्या नावाची बी हो का आणि त्याचा वाढदिवस आहे चालते का का लवकर पाटील साहेब हा पाटील साहेब बहीण माय हाई कोणी गेला राहतो त्या बहीण अबे पाटील काय झालं वारं का पडल्याच्या वाड्या माय बहीण माय हाई मेला तर नाही हो हा तो का वा?
नमस्कार राम राम जय भीम जय भीम वालेकुम सलाम वालेकुम सलाम हा. आणि यालिकुम सलाम मारी कणपडाचा भरी चिंपटा तू माझी होय या बायकोसाठी बोलायच्या मला तू चालला नाही तिकडे घराकडे काय म्हणलात अबे घराकडे जाय घेतले तो उडून पाहिले नमस्कारजी नमस्कार जी आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का अहो आहे माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर मी एक मार्ग सांगतो तुम्ही माझ्या पत्नी बरोबर चालू का काम होतं का हा काम होतं हो का बाजारात जायचं तिला भीती वाटते बरं, तुम्ही काही काळजी करू नका मी जाते आज माझ्याजवळ वेळ आहे. अगे बाया काय झालं जायचं ना सोबत आपण विज्ञान युगाची नारा निघा